नमस्कार, चैताली आर्ट्स आणि क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बटन होल स्टिच शिकणार आहोत. बटन होल स्टिचमध्ये वेव्ड बटन होल, स्ट्रीट बटन होल आणि फेदर स्टिच ह्या सगळ्या सारख्याच असतात. फक्त थोडीशी पद्धत बदलली जाते, पण हे एकाच स्टिचचा प्रकार आहे. तर आता आपण पहिले बटन होल स्टिच पाहणार आहोत. खालून पहिला धागा घेतला, त्यानंतर वरच्या दिशेला न्यायचा, त्यानंतर लॉक स्टिच न देता तो सरळ खाली आणायचा. खाली एक लॉक स्टिच द्यायची छोटीशी, जिला लॉक स्टिच म्हटलं जातं, आणि तसाच तो पुढे न्यायचा. त्यानंतर वर घेतल्यानंतर पुन्हा तसाच तो वर न्यायचा. लॉक स्टिच न देता हा आहे असा खाली आणायचा. छोटीशी लॉक स्टिच द्यायची, पुढे न्यायचा, पुढे एक स्टिच द्यायची, तिथून तो सरळ वर न्यायचा. लॉक स्टिच न देता खाली आणायचा, खालच्या बाजूला एक लॉक स्टिच देऊन टाकायची. त्यानंतर अशा पद्धतीने वेव्ड बटन होल स्टिच सरळ खाली आणायचा. अशा पद्धतीने खाली आणायचं. त्यानंतर सरळ पुढे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला जर हवं असेल तर आपण बीड्सही ॲड करू शकतो. सरळ अशा पद्धतीने लॉक स्टिच न देता खाली आणायचं. इथे आपण आता बीड्स ॲड करून बघणार आहोत. बीड ॲड करता येणार आपल्याला, पण खालच्या बाजूला, वरच्या बाजूला नाही. एक लॉक स्टिच, पुन्हा एक बीड्स, वरून खाली घेऊन एक लॉक स्टिच, एक बीड्स, एक स्टिच देऊन वर न्यायचा धागा, वर एक स्टिच द्यायची, सरळ खाली आणायचा, खाली एक लॉक स्टिच द्यायची, तसंच पुढे न्यायचा, स्टिच द्यायची, तशीच स्टिच वरती न्यायची, वरून खाली आणायची, खाली एक लॉक स्टिच द्यायची, धागा जर साध्या क्वालिटीचा असेल तर ह्या अशा अडचणी येतात, जेणेकरून दुकानदार बरेचदा आपल्याला सांगत नाहीत. आपल्याकडून तो अनावधानाने घेतला जातो, त्यामुळे किंवा आपल्याला काही वेळेला मिळतही नाही, मग तो आपल्याला घ्यावाच लागतो जर आपल्याला अर्जंट हवा असेल. त्यामुळे ही अशी अवस्था होते. धागा मध्येच सुईमध्ये अडकला जातो, कधी मध्येच तुटतो. अशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत.
इथे एक लॉक स्टिच देऊन घेणार आहोत. ओके, आता वेव्ड बटन होल स्टिच बघणार आहोत. वेव्ड म्हणजे काय? वेव्ह म्हणजे लाटा. लाटांच्या सारख्या बटन होल स्टिचेस आपण पाहणार आहोत. म्हणजे एक लहान होणार, त्याच्यापेक्षा एक थोडी मोठी होणार, त्यापेक्षा एक थोडी मोठी होणार, त्यापेक्षा एक मोठी होणार. कितीही करू शकता, आपण इतक्याच बघणार आहोत. त्यानंतर एक पुन्हा लहान, पुन्हा त्यापेक्षा लहान, पुन्हा त्यापेक्षा लहान, फिरून मोठी, फिरून त्याच्यापेक्षा मोठी, मग अजून मोठी, मग लहान, मग लहान, अजून लहान, मग पुन्हा मोठी, पुन्हा मोठी, पुन्हा मोठी. अशा पद्धतीने हे वेव्ड बटन होल स्टिच. वेव्ड म्हणजे थोडक्यात लाटा. वेव्ह म्हणजे लाटा. लाटा जशा कमी जास्त होतात त्याप्रमाणे ह्याचं नाव आहे वेव्ड बटन होल स्टिच. अशा प्रकारे त्याचा एंड करू आपण इथे. ठीक आहे. आता थ्रेड घेतलेला आहे, खालून वर आणलं, हा सरळ वर नेलं, वरून स्टिच घेतली खालच्या बाजूला. लॉक स्टिच वर द्यायची नाही, लॉक स्टिच खाली. त्यानंतर पुढे पाहू शकताय, पुढे दिले आपण. त्यानंतर सरळ पुढे, पुन्हा मागे आणायचं आहे, लॉक स्टिच द्यायची, पुन्हा पुढे वरच्या दिशेला न्यायचं, पुन्हा लॉक स्टिच द्यायची, पुन्हा पुढे सरळ वरच्या दिशेला न्यायचं, वरच्या दिशेने धागा खाली आणायचा, लॉक स्टिच द्यायची, पुन्हा पुढे, पुन्हा धागा वरच्या दिशेला नेऊन सरळ खाली आणायचा, पुन्हा द्यायची लॉक स्टिच, पुढे न्यायचं, वर न्यायचं, पुन्हा लॉक स्टिच, पुन्हा पुढे, वर न्यायचं, खाली आणायचं, पुन्हा पुढे, धागा वर न्यायचा, खाली आणायचा, लॉक स्टिच द्यायची, पुन्हा पुढे न्यायचा, वर न्यायचा धागा, वरून स्टिच काढून घ्यायची, खाली लॉक स्टिच द्यायची, पुन्हा धागा पुढे न्यायचा, सेम अगदी तसंच धागा पुढे नेऊन टाका काढून घ्यायचा, स्टिच काढून घ्यायची एक, पुन्हा तो खाली आणायचा, लॉक स्टिच द्यायची, पुन्हा पुढे आणायचा, वर न्यायचा, पुन्हा वरून खाली स्टिच काढून आणायची, लॉक स्टिच देऊन पुन्हा पुढे, वरून खाली स्टिच काढून घ्यायची, लॉक स्टिच, पुन्हा पुढच्या बाजूला न्यायचं, स्टिच वरच्या बाजूला नेऊन काढून आणायची, खाली लॉक स्टिच द्यायची, पुन्हा पुढे वरच्या बाजूला लॉक स्टिच काढून खाली आणायची, खाली लॉक स्टिच द्यायची,
पुन्हा स्टिच द्यायची, वरून खाली आणायची, इथे लॉक स्टिच द्यायची, अशा पद्धतीने ह्या स्टिचेस देत राहायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे वेव्ड बटन होल स्टिच पूर्ण करून घेणार आहोत. पुढे वरच्या दिशेने सरळ स्टिच खाली काढून घ्यायची, लॉक स्टिच, पुढे वरच्या दिशेने लॉक स्टिच खाली काढून घ्यायची, स्टिच खाली काढून घ्यायची, मग लॉक स्टिच, पुढच्या दिशेने वर खाली लॉक स्टिचच्या ठिकाणी जरी इथे एंड नॉट दिली तरी चालते. अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपण बटन होल स्टिच आणि वेव्ड बटन होल स्टिच पूर्ण करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपण स्ट्रिप्ड बटन होल स्टिच म्हणजेच फेदर स्टिच असंही म्हटलं जातं त्याला, आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.